नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता सायली देवपूजा करत असते. कल्पनाताई दुरूनच पाहतात. खरं तर त्यांना सायलीचा अभिमान वाटत असतो. कल्पनाताई सायलीला म्हणतात, "सायली, अगं देवपूजा झाली का? पण खरं सांगू का सायली, गेली 3 वर्ष मला इथे पाहावंही लागत नाही. कारण तू सगळं इतकं नीट करत असतेस ना की कुठल्याच गोष्टीत कुठलीच कमतरता नसते. देवपूजासुद्धा अगदी मनापासून करत असतेस." सायली म्हणते, "आई, या सगळ्या गोष्टी मला खरंच खूप आवडतात आणि म्हणूनच मी अगदी मनापासून करते." कल्पनाताई म्हणतात, "म्हणूनच तर तुझं कौतुक वाटतं मला. बरं, मी इथे दागिने ठेवले होते आणि त्यावर खून म्हणून दुर्वाही ठेवल्या होत्या. आता दुर्वा इथे आहेत, पण दागिने नाहीयेत. कुठे गेले असतील दागिने? मी गुढीपाडव्यासाठी काढून ठेवले होते." तर सायली म्हणते, "आई, ते दागिने आहेत, मी पुसण्यासाठी टेबलवर घेऊन ठेवले होते. परंतु आई मला सांगा, तुम्ही अशी दुर्वाची खूण का करून ठेवली होती?" तर आता कल्पनाताई म्हणतात, "सायली, अगं आता माझं वय झालंय ना, सगळ्याच गोष्टी काही लक्षात राहत नाही. पण त्याच्यावर जर अशी काही खूण करून ठेवली ना की मग मात्र लक्षात राहतं." तर आता सायली म्हणते, "बरं, म्हणजे त्यासाठी तुम्ही खूण करून ठेवली होती का?" तर कल्पनाताई म्हणतात, "हो गं, कारण तुला म्हटलं ना की काही गोष्टी लक्षात राहत नाही, मग विसरायला नको म्हणून हे सगळं काही." तर त्यानंतर कल्पनाताई म्हणतात, "सायली, तुला माहीत आहे का, अगं मी लहान असताना ना खूप मस्ती करायचे. म्हणजे जर कोणी माझ्याशी भांडायला आलं ना तर मी असा कोपरा मारायचे आणि खूप चिडचिड करायचे." तर सायली म्हणते, "आई, तुमच्याकडे बघून खरंच असं वाटत नाहीये." कल्पनाताई म्हणतात, "वाटत नाही ना, पण मी खरंच तशी होते. मग तुला माहीत आहे का, मी कोपरा मारायची ही सवय माझ्या आईला अजिबात आवडायची नाही आणि म्हणूनच माझ्या आईने एक दिवस मला चटका दिला. हा बघ, अजूनही डाग तसाच आहे." आता कल्पनाताई त्यांच्या कोपरावर असणारा चटक्याचा डाग सायलीला दाखवतात. त्यावेळी सायली शांत होते. ती विचार करते आणि तिला आता वंदना जाधव यांचं बोलणं आठवतं. कारण ज्यावेळी प्रिया आणि सोहम यांची मारामारी झालेली असते, त्यावेळी सोहमने सुद्धा स्वतःची सुटका करून घेण्यासाठी तिथे असणारं पेट लाकूड प्रियाच्या खांद्याला लावलेलं असतं आणि प्रियाला चटका दिलेला असतो. तर आता सायली मनाशीच म्हणते, वंदना जाधव म्हणाल्या त्याप्रमाणे प्रियाच्या डाव्या खांद्यावर अजूनही भाजल्याची खूण असू शकते आणि त्यासाठी आज ती मला पाहावीच लागेल. तर कल्पनाताई सायलीला म्हणतात, "बरं सायली, मी ते दागिने पुसून घेते. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी छान तयार व्हा आणि हो, खूप छान तयार व्हा आणि दागिने वगैरे घाल, कारण पूर्णाई मला म्हणाले आहेत की तुम्ही छान तयार व्हा आणि गुढीसोबत मला फोटो पाठवा. त्यामुळे पूर्णाईंना फोटो पाठवायचा आहे." सायली म्हणते, "बरं, ठीक आहे." तर कल्पनाताई तिथून निघून जाणार तर सायली आवाज देत म्हणते, "आई, तुमच्याकडे अशी नवी कोरी काठापदराची साडी आहे का? म्हणजे गोल्डन जरीची?" तर कल्पनाताई म्हणतात, "हो गं, आहे. माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न होतं ना, त्या लग्नात तिने मला दिली होती. तुला नेसायची आहे का? थांब, मी तुला देते." कल्पनाताई असं बोलतात. सायली म्हणते, "नाही आई, मला नेसायची नाहीये ती साडी. तुम्ही प्रियाला द्याल का?" कल्पनाताई म्हणतात, "नाही गं, माझी साडी त्या तन्वीने नेसाडी अशी माझी अजिबातच इच्छा नाहीये. पण तू असं का बोलतीयस?" सायली म्हणते, "आई प्लीज, द्याल ना? मी म्हणतेय म्हणून तरी द्याल का?" कल्पनाताई म्हणतात, "अगं पण का? आणि हो, तिच्याकडे मॅचिंग ब्लाऊज असणार आहे का?" तर सायली म्हणते, "हो आई, तिच्याकडे गोल्डन कलरचा शिवलेस ब्लाऊज आहे." कल्पनाताई म्हणतात, "अगं पण गुढीपाडवा आहे. शिवलेस कसं चालेल?" सायली म्हणते, "काही हरकत नाही आई. आपणच आहोत ना, चालेल ना?" तर कल्पनाताई म्हणतात, "बरं, पण तू असं का म्हणतेस आणि तुला कसं गं माहीत की तन्वीकडे गोल्डन कलरचा ब्लाऊज आहे?" तर सायली म्हणते, "अजून कोणाला माहीत असणार? तिचे कपडे इस्त्रीला देणं, ते कपडे धुणं, हे सगळं काही मीच बघते. त्यामुळे तिच्याकडे कोणकोणते कपडे आहेत हे मला चांगलंच माहीत आहे." तर कल्पनाताई म्हणतात, "सायली, अगं फक्त तिच्याकडेच नाही तर घरात कोणाकडे कोणते कपडे आहेत, कोणता रंग कोणाकडे नाही, हे सगळं काही तुला माहीत आहे. कारण घरातील प्रत्येक गोष्ट तू सांभाळण्याचा आणि अगदी मनापासून करण्याचा प्रयत्न करतेस. पण सायली, अगं मला खरंच इच्छा नाहीये गं त्या तन्वीला माझी साडी द्यायची." तर सायली म्हणते, "आई प्लीज प्लीज प्लीज, मी सांगतेय म्हणून तर." कल्पनाताई म्हणतात, "बरं ठीक आहे, तू म्हणतेस म्हणून मी साडी देते. पण सायली, तुझ्या मनात नक्की काय विचार चाललाय? म्हणजे हल्ली अर्जुन आणि तू जे सांगाल ते मी करते, पण तुम्ही मला सांगतच नाही आहात नक्की काय चाललंय." तर सायली म्हणते, "आई, तुमचा आमच्यावर विश्वास आहे ना, मग एक दिवस आम्ही तुम्हाला सगळ्यांना ते सत्य सांगणार आहोत. फक्त आमच्यावर विश्वास ठेवा." कल्पनाताई म्हणतात, "सायली, अगं तुमच्यावर विश्वास आहे म्हणूनच तर. मला कारण माहीत नसताना सुद्धा तुम्ही जे सांगताय ना तेच करता." तर सायली म्हणते, "आई, याचं तुम्हाला चांगलंच फळ मिळणार आहे." असं म्हणत कल्पनाताई आणि सायली देवी आईसमोर हात जोडतात आणि त्यानंतर तयारीला सुरुवात करतात. आता सुभेदारांच्या घरचे सर्वच जण गुढीपाडव्याची तयारी करत असतात. कल्पनाताई सायलीला आवाज देत म्हणतात, "सायली, अगं गुढीच्या नैवेद्याचं बघतीयस ना तू?" तर सायली म्हणते, "हो आई, मी आणि विमलताई त्याच्याच तयारीला लागलो आहोत." कल्पनाताई म्हणतात, "बरं ठीक आहे, तोपर्यंत मी बाकी सगळी तयारी करून घेते." आता अश्विन आणि अर्जुन गुढीसाठी हार बनवत असतात. तर अर्जुन अश्विनला म्हणतो, "अश्विन, अरे नीट करा, कसाही हार झालेला चालणार नाही." तर अश्विन म्हणतो, "मी?"
मी चुकीचं करतोय का? अरे दादा तुझी बघ, तू जो काही हार बनवतोयस ना त्यातली पानं बाहेर पडतायत. आता मात्र अर्जुन हार पाहतो तर खरंच त्याच्या हाराची अवस्था खूप विचित्र असते. तर आता कल्पनाताई आणि सायली हसू लागतात. प्रतापराव येत म्हणतात घोडीची काठी स्वच्छ धुवून सजवून तयार आहे. तर कल्पनाताई म्हणतात बरं, मग आता माझ्या मदतीला या. प्रतापराव कल्पनाईंना मदत करत असतात तर कल्पनाताई प्रतापरावांना आता कशी तयारी करायची हे सांगत असतात. तर प्रतापराव सायलीला आवाज देत म्हणतात, सायली अगं बाहेर किती सुंदर रांगोळी काढली आहेस तू. तर अर्जुन म्हणतो माझ्या बायकोने सुंदर रांगोळी नाही काढली ना तर ती न्यूज होईल. आणि सुंदर रांगोळी काढली यात काय सांगायचंय, ती तर नेहमीच सुंदर रांगोळी काढते. तर प्रतापराव म्हणतात हो का? अर्जुन म्हणतो हा. तर प्रतापराव म्हणतात मग बायकोकडून शिका काहीतरी. कधीपासून बघतोय फक्त एक तो तोरणच बनवतोयस. असं म्हणत सर्वच जण आता अर्जुनवर हसू लागतात. तर अश्विन म्हणतो चला माझं तोरण तयार आहे. असं म्हणत अश्विन त्याने बनवलेलं तोरण सर्वांना दाखवतो. तर त्यानंतर अर्जुन म्हणतो माझं पण तयार आहे. आता अर्जुन जे तोरण दाखवतो त्यावर मात्र सर्वच जण हसू लागतात. तर अश्विन म्हणू लागतो असं युनिक तोरण ना मी पहिल्यांदाच बघितलं आहे. असं युनिक तोरण कोणी बनवलंच नसेल. असं म्हणत सर्वच जण हसत असतात. तर कल्पनाताई अर्जुनला म्हणतात अर्जुन अरे तू सायलीचा नवरा आहेस, याची तरी लाज बाळग की. अरे ती मात्र सगळं काम प्रत्येक काम अगदी व्यवस्थितपणे करत असते आणि तू तू मात्र प्रत्येक कामात फक्त गोंधळ घालत असतोस. अर्जुन सायलीला आवाज देत म्हणतो बायको ये आणि आता तूच मला शिकव तोरण कसं बनवायचं. तर आता सायली अर्जुनकडे येते आणि म्हणते असं कोणी तोरण बनवतं का? एक पान उलटं एक पान सुलटं, तुम्ही सगळी पानं अगोदर काढून टाका बरं. असं म्हणत सायली पुन्हा एकदा अर्जुनला तोरण कसं बनवायचं हे शिकवत असते. आणि त्याच वेळी प्रिया रूममधून बाहेर येते आणि म्हणते सॉरी मला यायला उशीरच झाला. खरं तर मला गुढी पाडवायची सगळी तयारी करायची होती, परंतु उशीर कसा झाला काहीच कळालं नाही. सॉरी हं. कल्पनाताई म्हणतात काही हरकत नाही, तुला कामच करायची होती ना, मग तुझ्यासाठी कामं अजून बाकी आहेत. आता मात्र प्रियाला धक्काच बसतो. प्रिया मनाशीच म्हणते की मला वाटलं होतं की सायली सगळी कामं करून मोकळी झाली असेल आणि मला आजचा दिवस तरी आराम करता येईल, पण कुठून कायच नाही, आता कामं करावीच लागतील. तर कल्पनाताई म्हणतात काय झालं तन्वी, कामं करायची आहेत ना? तर प्रिया म्हणते हो हो, सांगा ना, मी काय करू? मी एक काम करते, तुम्हाला सगळी देवाची भांडी स्वच्छ करून देते. कल्पनाताई म्हणतात नाही नको, ते मी करेन. तू एक काम करतेस का, तू आता बागेत जा आणि कडुलिंबाची पानं घेऊन ये. तर प्रिया म्हणते आत्ता बागेत? मी एक काम करते, मी थोड्या वेळाने जाते, थोडं ऊन उसरलं ना की मग जाते. तर प्रतापराव म्हणतात मग गुढी कधी उभारायची आहे, सूर्यास्तानंतर? अगं आत्ता पाहिजे आहेत गुढी उभारण्यासाठी, त्यामुळे जा आणि घेऊन ये. कल्पनाताई म्हणतात तन्वी अगं जा ना, कडुलिंबाची पानं घेऊन ये आणि त्यानंतर साखरेच्या गाठी बनवायला घे. प्रिया म्हणते मी आणि साखरेच्या गाठी? नाही मला येत नाहीयेत. कल्पनाताई म्हणतात अगं बनवून तरी बघ, नक्की जमतील तुला. आणि हो लवकर बनवायला घे, कारण नैवेद्यासाठी हवे आहेत. तर प्रिया म्हणते नाही मला खरंच नाहीयेत. आता मात्र अश्विनला काय बोलावं काहीच कळत नाही. कल्पनाताई म्हणतात अगं तुला येत नसल्या तरी विमल शिकवेल ना तुला. असं म्हणत आता कल्पनाताईंनी प्रियाला चांगलीच कामं लावलेली असतात. आता कल्पनाताई सायलीला आवाज देत म्हणतात सायली तू एक काम करतेस का, जा आणि अस्मिताच्या बाळाला घेऊन ये. आता सायली म्हणते हो आई. असं म्हणत सायली बाळाला आणायला जाणार, परंतु त्याचवेळी अस्मिता बाळाला घेऊन बाहेर आलेली असते. आता अश्विन बाळाला घेतो, त्यानंतर प्रतापराव घेतात आणि सर्वजण अगदी प्रेमानेच बाळाचे लाड करत असतात. घरात अगदी आनंदाचं वातावरण असतं आणि त्याचवेळी त्या ठिकाणी सचिन येतो. आता सचिनला पाहिल्यानंतर सर्वजण शांत होतात. अर्जुन रागाने सचिनकडे पाहत असतो. हे सायलीच्या लक्षात येताच सायली अर्जुनला म्हणते आज सणाचा दिवस आहे, उगाच सगळ्यांच्या आनंदावर विरझण नको. असं म्हणतातच अर्जुन शांत होतो. कल्पनाताई अश्विनलाही शांत करतात. प्रतापराव बाळाचे खूप लाड करत असतात. अश्विन बाळाला म्हणतो बाळा तुझ्या या मामाकडून तुला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर अर्जुन म्हणतो एवढे कठीण शब्द मला कळत नाहीत तर त्याला कसे कळतील. असं म्हणत आता अर्जुन बाळाला म्हणतो हॅपी गुढीपाडवा. तर सचिन कल्पनाताई आणि प्रतापरावांना म्हणतो मम्मा डॅड तुम्हाला सुद्धा गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा, हॅपी गुढीपाडवा. परंतु प्रतापरावसुद्धा आणि कल्पनाताईसुद्धा सचिनच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात. तर कल्पनाताई आता प्रियाला आवाज देत म्हणतात तन्वी अगं आणतेस ना कडुलिंबाचा पाला. तर आता प्रिया म्हणते हो आणते ना. असं म्हणत प्रिया आता कडुलिंबाचा पाला आणण्यासाठी तिथून निघून जाते. आता सायलीला सुद्धा तिथून जायचं असतं. सायली म्हणते अहो मी विसरलेच, चांदीची भांडी कपाटातून काढायचीच राहिली आहेत, तुम्ही येता का जरा. तर अर्जुन म्हणतो हो मी कधीही तयार असतो तुझ्यासोबत काम करायला.
असं म्हणत आता अर्जुन सायलीच्या मदतीसाठी तिथून निघून जातो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रिया कडुलिंबाची पानं घेऊन येते. भली मोठी फांदीच घेऊन येते आणि म्हणू लागते, या सुभेदारांना या कडू वासाशिवाय त्यांचा सण काही साजराच होणार नाही. का या सुभेदारांचा पणा काही असतो? असं म्हणत प्रिया आता कडुलिंबाची फांदी घेऊन येते आणि त्याचवेळी तिला साक्षीचा फोन येत असतो. प्रिया पाहते तर साक्षीचा फोन आहे. आता साक्षीचा फोन पाहताच प्रिया म्हणते, झालं, या साक्षीचा फोन आलाच. खरं तर या साक्षी आणि सचिनने माझं कबूतर करून सोडलंय. म्हणजे सतत पायाला चिठ्ठी बांधा, इकडून तिकडे चिठ्ठी द्या आणि तिकडून इकडे, हेच चालू आहे. एकीकडे ते सदा मैना आणि एकीकडे ही साक्षी सतत फोन करत असतात आणि माझ्या मोबाईलची बॅटरी डाऊन करतात आणि मेसेज तर इतके करतात ना की त्याचा पत्तासुद्धा लागणार नाही. असं म्हणत प्रिया रागाने चाललेली असते. त्याचवेळी प्रियाच्या लक्षात येतं की सदा महिन्याचं तर कालपासून काहीच कॉन्टॅक्ट नाहीये. ना कॉल आला आहे ना मेसेज आला आहे. दर तासाला फोन करणारी बाई गायब कुठे झालीये? असं कसं शक्य आहे? मेले बिलेत की काय? नाही, गुढीपाडवा साजरा करत असतील. असं कसं होईल? शेवटचा मेसेज कधी आला होता? असं म्हणत प्रिया आता महिन्याचा मेसेज पाहायला घेते. तर दुसरीकडे सायली अर्जुनला रूममध्ये घेऊन येते. आता अर्जुन कपाटातील चांदीची भांडी सायलीला काढून देतो. तर सायली म्हणू लागते, अहो, मी तुमच्याकडे काल महिन्याचा फोन दिला होता, तो कुठे ठेवलाय? अर्जुन म्हणतो, हा काय, इथेच ठेवलाय. तर सायली म्हणते, पण त्याच्यावरून आता आपल्याला प्रियाला मेसेज करावा लागेल. अर्जुन म्हणतो, का? अहो, सतत त्या प्रियाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहावं लागेल. जर कालपासून त्या महिन्याचा काहीच मेसेज आला नाही तर प्रियाला संशय येईल ना की रोज मेसेज करणारी आता फोन मेसेज काहीच येत नाहीये. त्यापेक्षा तिच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणं खूप गरजेचं आहे, म्हणजे प्रियाला संशय येणार नाही की सदा महिना कुठे गेले आहेत. तर आता अर्जुन म्हणतो, बायको, तू 12वी नंतर ना उगाच शिक्षण थांबवलंस. खरं तर तू लॉ करायला हवं होतंस. असं म्हणत आता अर्जुन सायलीकडे मोबाईल देतो. तर सायली म्हणते, आत्तासुद्धा आहे की नाही? वकिलीन बाई, म्हणूनच तर माझं डोकं इतकं छान चालत असतं. असं म्हणत आता सायली त्या महिन्याला मेसेज करायला घेते. सायली महिन्याला मेसेज करत म्हणते, अगं पोरी, कुठे आहेस तू? कालपासून तुझा काही पत्ता नाहीये. अगं, पैसे पाठवणार आहेस की नाही? तुझ्या बापाची तब्येत लई बिघडलीये. असं म्हणत अगदी महिन्याच्याच शब्दांमध्ये सायरीने प्रियाला मेसेज केलेला असतो. दुसरीकडे प्रिया मेसेज पाहते आणि म्हणू लागते, सैतानाचं नाव घ्यायला आणि सैतानाचा मेसेज आलाच. पोरी, तू कुठे आहेस? पैसे पाठवणार होतीस, त्याचं काय झालं? बापाची तब्येत लई बिघडलीये. झालं, हिला पैशाशिवाय काही दिसतच नाही. पण आता काय झालं या सदाच्या तब्येतीला? मरू देत ना, मला काय करायचं आहे? असं म्हणत प्रिया त्या मेसेजकडे दुर्लक्ष करते. तर अश्विन आवाज देत म्हणतो, तन्वी, अगं काय झालंय? मम्मा विचारते की कडुलिंबाचा पाला मिळाला की नाही. तर प्रिया म्हणते, हो हो, मिळाला ना, हा काय घेऊनच येते आहे. असं म्हणत प्रिया त्या मेसेजकडे दुर्लक्ष करते आणि कडुलिंबाचा पाला घेऊन येते. तर दुसरीकडे अर्जुन सायलीला म्हणतो, भलेही तुझ्याकडे लॉची डिग्री नाहीये, वकिलाचं डोकं मात्र नक्कीच आहे. म्हणजे बघ ना, इतक्या छोट्या छोट्या गोष्टी तू खूप छान पद्धतीने लक्षात ठेवतेस. सुपर्ब, खरंच मला तुझं कौतुक वाटतं. असं म्हणत अर्जुन सायलीचं कौतुक करतो. तर सायली अर्जुनला म्हणते, प्रियाचा हा खोका मुखवटा फाडण्याची जी मोहीम आहे, म्हणजे तुम्ही ज्याला मिशन म्हणता, त्यासाठी अशा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. या छोट्या छोट्या गोष्टी कराव्या लागतात. आता अर्जुन पुन्हा एकदा सायलीचं कौतुक करत असतो. सायली पण वहिनीने तुम्हालाच सांगितलंय ना, मग मी मशी कशी मदत करणार? असं म्हणत आता विमलताईंनी प्रियाला मदत करायला नकार दिलेला असतो. तर दुसरीकडे आता सचिन अस्मिताला म्हणतो, अस्मिता, तू बाबांना विचारणार होतीस ना की तुझ्या त्या बँक अकाउंटचं नक्की काय झालंय? तर आता अस्मिता म्हणते, अरे हो, पण पूजा तरी होऊ देत. तर सचिन चिडतो आणि म्हणू लागतो, पूजेचा काय संबंध? तुला विचारायला कितीचा वेळ लागतोय? विचार ना. तर त्याचवेळी सचिनला फोन आलेला असतो. सचिन म्हणतो, बघ, वसुली करण्याचा फोन आलाय आणि तुला मात्र त्याचं काहीच पडलं नाही. असं म्हणत सचिन फोनवर बोलत बाहेर निघून जातो. आता अस्मिताला सचिनची काळजी वाटत असते. तर कल्पनाताई प्रतापराव आणि अश्विनी यांना म्हणतात, बरं, तुम्ही पूजेची तयारी करायला घ्या, तोपर्यंत तन्वीच्या गाठी बनवून होतीलच ना? तर प्रिया म्हणते, हो हो, या झाल्याच आहेत. असं म्हणत प्रिया आता चव चाकून घेण्यासाठी तो पाक हातावर टाकते आणि तिचा हात चांगलाच भाजलेला असतो. आता अश्विन धावतच जातो आणि म्हणू लागतो, तन्वी, अगं काय करतेस तू? तन्वी म्हणते, काही नाही रे, जास्तीचाच पाक हातावर पडला. तर विमलताई म्हणतात, अहो, मी तुम्हाला तेच सांगणार होते की पाक हातावर घेऊ नका, परंतु तुम्ही अगोदरच घेतला. कल्पनाताई म्हणतात, तन्वी, अगं त्या नैवेद्याच्या गाठी आहेत,
त्याची अशी चव चाखून बघायची नसते. प्रिया म्हणते, नाही आई, त्या गोड झाल्यात की नाही तेच पाहत होते. तर आता सायली म्हणू लागते, प्रिया, अगं त्यामध्ये फक्त साखर आणि पाणी आहे, मग त्याची चव अशी वेगळी काय असणार आहे? तर अर्जुन म्हणतो, नाही, कदाचित ते तिखट झालं असेल, तेच तिला चेक करायचं होतं. आता मात्र अश्विनला राग येतो. अश्विन म्हणू लागतो, तन्वी हे सगळं काही पहिल्यांदा करते, त्यामुळे तुम्ही एवढी मस्करी करायची काहीच गरज नाहीये. तर प्रतापराव म्हणतात, काय चाललंय रे तुमचं? तन्वी काहीतरी प्रयत्न करू पाहते आणि तुम्ही का तिला दिवसताय? तुम्ही तिला काहीही बोलणार नाहीत. तर कल्पनाताई म्हणतात, हो सायली, अर्जुन, अरे ती प्रयत्न करतीये ना, मग तिला करू देत ना, होतील छोट्या छोट्या चुका. पण तन्वी अगदी मनापासून करते, त्यामुळे सायली, अर्जुन, तुम्ही काहीच बोलू नका. तन्वी, झालेत ना साखरेच्या गाठी? तर प्रिया म्हणते, हो आई, झाल्या आहेत. असं म्हणत कल्पनाताई आणि प्रतापराव आता प्रियाची बाजू घेण्याचं नाटक करतात. अर्जुन म्हणतो, बरं, आम्ही काही बोलत नाही, पण दिवाळीपर्यंत तरी होईल ना, म्हणजे दिवाळीला साखरेचं तोरण लावायची वेळ येईल. आता घरातील सर्वजण हसू लागतात, तर अश्विन प्रियाला मदत करत असतो. आता अश्विन प्रियाला म्हणतो, बरं तन्वी, मला सांग पुढे काय करायला हवं. आता प्रिया अश्विनला काम सांगत असते आणि त्याचवेळी कल्पनाताई अश्विनला आवाज येत म्हणतात, अश्विन, अरे घुडीची तयारी करायला जातोयस ना? अर्जुन, अरे तू सुद्धा जा, आणि अहो तुम्ही सुद्धा जा, लवकरात लवकर घुडीची तयारी करून घ्या, कारण आपल्याला लवकर घुडी उभारता येईल. असं म्हणत आता कल्पनाताई अश्विन, प्रतापराव आणि अर्जुन या सगळ्यांना घुडीची तयारी करायला सांगतात. आता प्रतापराव अस्मिताचं बाळाला अस्मिताकडे देतात. तर अस्मिता म्हणू लागते, डॅड, सचिन सुद्धा कॉलवर आहे, तो तुम्हाला करेलच मदत. परंतु अस्मिताच्या या बोलण्याकडे कोणीही लक्ष देत नाही आणि सर्वजण गुढीपाडव्याची तयारी करण्यासाठी तिथून निघून जातात. तर इकडे प्रिया विमलताईंना म्हणते, आता या कडुलिंबाचं काय करू मी? तर विमलताई म्हणतात, हो तन्वीताई, मी तुम्हाला सगळं काही सांगते. अगोदर हा तुम्ही पाला कुटून घ्या, मग मी तुम्हाला सांगते ना पुढे नक्की काय करायचं असतं. आता कल्पनाताई आणि सायली प्रियाची मजा घेत असतात. आता प्रिया खलबत्त्यात कडुलिंबाची पानं टाकते आणि त्यामध्ये भरमसाठ पाणी टाकत असते. सायली आणि कल्पनाताई या दोघांनाही हसायला येत असतं. कल्पनाताई सायलीला म्हणतात, बरं सायली, त्यानंतर तू नैवेद्याची तयारी करशील ना? तर सायली म्हणते, हो आई. कल्पनाताई म्हणतात, बरं, तू तयार होऊन ये, आणि अगं तन्वी, अगं पटापट हात चालव, लवकर आपल्याला गुढीपाडवा साजरा करायचा आहे. तर त्यानंतर कल्पनाताई म्हणतात, अगं तन्वी, तुला सुद्धा तयार व्हायचं असेल ना, मग लवकर आवरून घे, मी सुद्धा तयार होऊन येते हां. असं म्हणत कल्पनाताई आणि सायली तिथून तयार होण्यासाठी निघून जातात. प्रिया मात्र किचनमध्ये कडुलिंबाचा पाराच कुटत असते. तर दुसरीकडे आता सचिन फोनवर बोलत बाहेर आलेला असतो आणि म्हणतो, हो, मी तुमचे पैसे देणारच आहे. माझ्या बायकोच्या अकाउंटचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय, तो एकदा सॉल्व्ह झाला ना की मी तुमचे पैसे देईन. तर इकडे अर्जुन, अश्विन आणि प्रतापराव बाहेर आलेले असतात. तर आता अर्जुन हे सगळं काही बोलणं ऐकतो, पण हे सचिनला काहीच माहीत नसतं. सचिन पुढे म्हणतो, हो, मला फक्त 2 दिवसाचा वेळ द्या, 2 दिवसात मी देईन ना तुमचे पैसे. असं म्हणत तो फोन ठेवतो आणि मागे येऊन पाहतो तर प्रतापराव, अश्विन आणि अर्जुन तिथे असतात. आता मात्र अर्जुन चिडतो आणि म्हणतो, सचिन, तर तुला तर. आता प्रतापराव अर्जुनला म्हणतात, अर्जुन, आपल्याला घुडी उभारायची आहे, उगाच वाद घालू नकोस. असं म्हणत त्याच्याकडे दुर्लक्ष करत आता आपाप घुडीची तयारी करायला घेतात. आता सचिन तिथून निघून जातो. अर्जुन, अश्विन आणि प्रतापराव तिघही मिळून घुडीची तयारी करत असतात. तर दुसरीकडे सायली तयार होते आणि खाली येत म्हणते, झाली का सगळी तयारी? तर कल्पनाताई येत म्हणतात, तन्वी, अगं तू अजून तयारच झाली नाहीयेस का? अगं आपल्याला घुडी उभारायची आहे, जा लवकर तयार होऊन ये. तर प्रिया म्हणते, हो हो, मी जातच आहे. तर कल्पनाताई म्हणतात, तन्वी, अगं तुझ्यासाठी ही साडी आहे. कल्पनाताई तन्वीला साडी देतात आणि म्हणतात, अगं तुझ्यासाठीच मी काढून ठेवली होती, मी तुझ्याच खोलीत जाणार होते, बरं झालं तर मला इथेच मिळालीस, हे घे ना, आणि आज ही साडी तू नेसायची आहे. प्रिया म्हणते, आई, ही साडी माझ्यासाठी? कल्पनाताई म्हणतात, हो तुझ्यासाठी. प्रिया म्हणते, आई, मला किती भारी वाटतंय सांगू. असं म्हणत प्रिया मनाशीच म्हणते, म्हणजे आज मला साडी मिळाली आहे, हे सायलीला नाही, म्हणजे सायली पुन्हा एकदा मूर्ख बनली आहे. कल्पनाताई म्हणतात, नेशील ना ही साडी पण? बरं तन्वी, अगं माझ्याकडे ब्लाऊज शिवायला वेळ नव्हता, खरं तर मापाचा ब्लाऊजही नव्हता तुझ्या, म्हणून म्हटलं तुझ्याकडे एखादा मॅचिंग ब्लाऊज असेलच ना? प्रिया म्हणते, हो आहे ना, परंतु तो शिवलेच आहे. कल्पनाताई म्हणतात, मग काय झालं, असू देत, काहीच हरकत नाही. प्रिया म्हणते, पण आज सण आहे ना, मग सणादिवशी असे शिवलेच कपडे घालायचे असतात का? कल्पनाताई म्हणतात, सायली, अगं आपल्या घरात कोणाला अशी कुठलीच बंधनं नाहीयेत, मग मग तन्वीला पण का अडवतेस तू? तर सायली म्हणते, आई. तर कल्पनाताई म्हणतात, सायली, तू काहीही बोलू नकोस. तन्वी, जा बरं, तू तयार होऊन ये, तू शिवलेस ब्लाऊज घातला तरी काही हरकत नाही, पण ही साडी नेसून दाखव आम्हाला. तर प्रिया म्हणते, हो हो, येतेच हा. आता प्रियाला खूप आनंद झालेला असतो. कल्पनाताई सायलीवर आवाज चढवतात, तिला ओरडतात, हे पाहून प्रिया खूप खुश होते. प्रिया नाटक करत म्हणते, आई, ही फक्त साडी नाहीये ग, तुमचा आशीर्वाद आहे. असं म्हणत प्रिया ती साडी घेऊन तिथून निघून जाते. आता कल्पनाताई आणि सायलीला हसायला येतं. कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली, मला जमलंय ना? सायली म्हणते, आई, तुम्हाला तर अभिनयाचा पारितोषिक
ब्रेक द्यायला पाहिजे. खरंच अगदी मस्त काम केलंय तुम्ही. तर कल्पनाताई म्हणतात, ती प्रियासुद्धा काही कमी नाहीये. काय म्हणाली बघितलंस ना, आई ही फक्त साडी नाहीये, तुमचा आशीर्वाद आहे. कल्पनाताईसुद्धा खूप हसू लागतात. सायली म्हणते, बरं आता थोड्या वेळानंतर आई तुम्ही तिला हाका मारायला सुरुवात करा, म्हणजे तिची अगदी तारांबळ उडायला हवी. कल्पनाताई म्हणतात, बरं ठीक आहे. तर दुसरीकडे प्रिया साडी घेऊन रूममध्ये येते. ती हसायला लागते. ती खरंच खूप खुश असते. प्रिया पाहते तर तिच्या हाताला अजूनही कडुलिंबाचा पालाच लागलेला. पाल्याचा वास येत असतो प्रिया मनूला. ते कसली कसली कामात सांगतायत आणि त्या पाल्याचा वास अजूनही हाताचा जात नाहीये. आणि हाताचं पोळलं ते वेगळंच राहून देत. पण साडी मिळाली म्हणजे आज त्या कल्पीने मला साडी दिली आणि सायलीला काय मिळालं? ठेंगा. असं म्हणत प्रिया खुश होते आणि म्हणू लागते, मनसी आता कल्पीचा माझ्यावर विश्वास बसत आहे. मी जी काही राबराब राबते ना त्याचा कल्पीवर परिणाम होतोय बऱ्यापैकी. असं म्हणत प्रियाचा आनंद काही गगनात मावत नसतो. प्रिया त्यामध्येच हरवून गेलेली असते. आता प्रिया ब्लाऊज शोधायला घेते. ब्लाऊज शोधते आणि त्यानंतर साडी नेसायला निघून जाते. तर इकडे सायलीने नैवेद्याचं ताटही तयार केलेलं असतं. आता सायली कल्पनाताईंना म्हणते, आई आपल्याला प्रियाला आवाज द्यायचा आहे ना? कल्पनाताई म्हणतात, हो. असं म्हणत आता सायली आणि कल्पनाताई प्रियाच्या रूमच्या बाहेर येतात आणि कल्पनाताई प्रियाला आवाज देत म्हणतात, तन्वी आवरलं का गं तुझं साडी नेसायला? इतका वेळ लागतोय का? तर प्रिया म्हणते, हो आई थोडा वेळ लागेल, कारण साडीची खडी मोडते ना, मग ती व्यवस्थित बसत नाहीये. तर आता सायली कल्पनाताईंना म्हणते, तिला म्हणावं की मी सायलीला पाठवते? तर कल्पनाताई म्हणतात, बरं तू एक काम कर, साडी नेसण्यासाठी मी आता सायलीला पाठवते, ती तुला नेसवेल ना साडी? तर प्रिया म्हणते, नाही मको, कशाला? तर कल्पनाताई म्हणतात, अगं आजच आपल्याला गुढी उभारायची, उद्या नाही, त्यामुळे प्लीज थांब, मी सायलीला पाठवते. तर प्रिया म्हणते, बरं ठीक आहे. आता कल्पनाताई सायलीला आवाज देतात आणि म्हणतात, सायली अगं जरा तन्वीला साडी नेसायला मदत कर गं. तर सायली तिथे येण्याचं नाटक करते आणि म्हणते, हो आई करतेच मी आतमध्ये. असं म्हणत सायली आतमध्ये जाते आणि प्रियाला म्हणते, कशी गुंडाळून ठेवली आहेस साडी आणि पदरसुद्धा उलटा लावलायस, थांब यागोदर निर्या सरळ करून देते. असं म्हणत सायली निर्या सरळ करत असते. आता प्रिया पदराचा पिन काढत असते. सायली म्हणते, जरा स्थिर उभी राहशील का? पिन नंतर काढ, अगोदर मी निर्या लावून देते आणि नंतर पदरही लावून देईल. असं म्हणत सायली निर्या लावून देते आणि त्यानंतर पदर लावायला घेते. तर केस असतात, तर सायली म्हणू लागते, केस जरा पुढे घेतेस का? प्रिया आपली केस पुढे घेते आणि सायली ज्यावेळी पिन लावायला घेते पदराला, त्यावेळी मात्र प्रियाच्या पाठीवर असणारी ती भाजल्याची खूण सायलीला दिसते. सायली म्हणू लागते, हिच्या पाठीवर असणारी ही भाजण्याची खूण म्हणजे ही पुन्हा एकदा सिद्ध करते की ही तन्वी नाही, तरी ही प्रिया म्हणजेच बबली लोखंडे आहे. आता तर माझी खात्रीच पटलीये. असं म्हणत सायली प्रियाला म्हणते, चल लवकर तयार हो आणि खाली ये. कल्पनाताई आवाज देत म्हणतात, अजून किती वेळ लागेल सायली? सायली म्हणते, आलेच मी. तर त्यानंतर सायली प्रियाला म्हणते, लवकर खाली या, आजचा दिवस खास आहे सगळ्याच गोष्टींसाठी, म्हणजे आपला सण आहे असं मला म्हणायचं होतं. असं म्हणत सायली तिथून निघून जाते. आता प्रिया तयार होत असते तर दुसरीकडे सायली विमलताईंना म्हणते, विमलताई अस्मिताताई तयार झाल्यात का बघून या जरा. तर त्याचवेळी अस्मिता तयार होऊन बाहेर येते आणि तिच्यासोबत सचिनही आलेला असतो. तर अस्मिताला सचिन म्हणतो, पूजा वगैरे मला माहीत नाहीये, माझ्यासाठी ते महत्त्वाचं नाहीये, तू अगोदर डॅडला विचार की बँकेचं काम झालंय की नाही. तर अस्मिता म्हणू लागते, सचिन तू इतकी घाई का करतोयस, आणि आत्ता आपल्याला एवढ्यात काही पैशांची गरजही नाहीये, आणि आज तर गुढीपाडवा आहे, आज कुठल्याही बँकेचं कामकाज चालू नसणार आहे, सगळं कामकाज बंदच असणार आहे. तर सचिन काही ऐकून घ्यायला तयार नसतो. सचिन अस्मिताला म्हणतो, तरीसुद्धा त्या बँकेचा मॅनेजर तुझ्या डॅडचा फोन नक्कीच उचलेल, कारण तो तुझ्या डॅडचा चांगलाच ओळखीचा आहे आणि मला चांगलंच माहीत आहे की तुझ्या डॅडची तिथे ओळख असणार आहे आणि म्हणूनच त्यांना हे सगळं काही मॅनेज करता आलं आहे. तर आता अस्मिता म्हणू लागते, सचिन उगाच डॅडवर
असा खोटा आळ घेऊ नकोस. सचिन, अरे मला माहीत आहे की तुझ्यावर प्रेशर आहे, परंतु डॅडना मी सतत जर अकाउंटबद्दल विचारत राहिले ना तर सगळ्यांना संशय येईल, सगळ्यांना कळेल की तू माझ्याकडून पैसे घेतोयस आणि मला ते कोणाला कळायला नको आहे. सचिन म्हणतो, ठीक आहे, तुला पैसे द्यायचे नाहीयेत ना, मग नको देऊस. आणि तू का माझी मदत करशील ना, तुला हवं ते कर. असं म्हणत सचिन रागानेच तिथून निघून जातो. आता सचिनमुळे गुढीपाडव्याच्या सणादिवशी अस्मिताच्या डोळ्यांमध्ये अश्रू असतात. अस्मिता रडत असते आणि हे सायलीला अजिबातच आवडलेलं नसतं. सायली अस्मिताच्या खांद्यावर आधाराचा हात ठेवते आणि म्हणू लागते, अस्मिताताई, आज सणादिवशी डोळ्यात अश्रू नको, प्लीज तुम्ही रडू नका, पण या अश्रू वारंवार काय येतात याचा मात्र विचार करा. तर आता अस्मिता विषय बदलतच सायलीला म्हणते, सायली, अगं गुढी उभारायला उशीर होतोय, चल. असं म्हणत अस्मिता तिथून निघून जाते. तर विमलताई सायलीला म्हणतात, सायलीताई, तुम्ही एवढा विचार नका करू, सगळं काही ठीक होईल. आता सायली बाहेर येते. तर इकडे कल्पनाताई म्हणतात, तन्वी कुठे राहिली आहे? तर प्रतापराव म्हणतात, याला सुद्धा मुहूर्त असतं, गुढीसुद्धा मुहूर्तावर उभा करावी लागते, हे तिला माहीत नाहीये का? आपण तिच्यासाठी उगाचच खुळंबलेलो आहोत. अश्विन, जा बरं, तिची तयारी झाली आहे की नाही ते बघ. तर अश्विन म्हणतो, हो डॅड, ती साडीच नेसत होती. तर आता सायली अर्जुनला खुणावूनच बाजूला बोलवून घेते. अर्जुन खुश होतो आणि म्हणू लागतो, क्या बात है बायको, म्हणजे नेहमी मी खाणाखुणा करून तुला बाजूला बोलवून घेतो, पण आज तू मला बोलवून घेतलेस, काय इरादा आहे? तर सायली म्हणते, समोर गुढी आहे याचा तरी भान ठेवाल का? अर्जुन म्हणतो, बरं, बोल. तर सायली म्हणू लागते, आपलं काम झालं आहे. प्रियाच्या डाव्या खांद्यावर भाजलेल्याचा मृण आहे, डाग आहे, हे मी पाहिलं आहे. आता हे ऐकून अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुन म्हणतो, म्हणजे ती नक्कीच बबली लोखंडे आहे? तर सायली म्हणते की हो, आता ते पुराव्यानिशी सिद्ध झालं आहे. तर अर्जुन सायलीला म्हणतो, म्हणजे शांता मावशी आणि वंदना जाधव जे बोलत होते त्या खरं होतं, म्हणजे ही बबली आहे याचा केवढा मोठा पुरावा आहे आपल्याकडे. सायली म्हणते, हळू बोला, आत्ताच कोणाला काही कळायला नको. तर त्याचवेळी त्या ठिकाणी प्रिया येते आणि म्हणू लागते, आई, बघ साडी छान वाटते ना? कल्पनाताई म्हणतात, हो, खरंच खूप छान वाटते. तर त्यानंतर प्रिया खुश होते आणि अश्विनला म्हणते, अश्विन, बघ आईने आज मला साडी दिलीये, कशी वाटते, छान वाटते ना? अश्विन म्हणतो, हो, खरंच खूप छान वाटतेय आणि हा कलर तुझ्यावर खूप उठून दिसतोय. असं म्हणत अश्विनही प्रियाचं कौतुक करतो. तर सायली नाटक करत म्हणते, प्रिया, अगं पदर कसं लावलायस बघ ना. प्रिया म्हणते, बरोबर तर आहे. सायली म्हणते, एक मिनिट, मी लावून देते. असं म्हणत सायली आता पदर लावायला येते आणि त्याचवेळी प्रियाच्या मानेवरचे केस बाजूला करते आणि त्यावेळी अर्जुनला ती प्रियाच्या खांद्यावर असणारा भाजलेल्याचा डाग दाखवते. आता अर्जुनलाही कळालेलं असतं की हो, की हीच आहे ती बबली लोखंडे. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता अर्जुन सदा महिन्याच्या समोर जातो आणि म्हणू लागतो, माझ्या बायकोने शब्द दिला तर तो पाळणारच. तर आता महिना म्हणू लागते, हो का, पण तू तर एकटा आलायस इथे, बायको कुठे आहे तुझी? तर अर्जुन म्हणू लागतो, तुमच्यासमोर तुमच्या मुलीचा चेहरा आणण्याची तयारी करतेय ती. तर दुसरीकडे आता सायली प्रियाच्या रूमबाहेर उभी असते आणि अर्जुनला व्हिडिओ कॉल करत महिनाला म्हणते, डोळ्यात तेल घालून बघा, आता ही बबली तुमची मुलगी आहे याची तुम्हालाच लाज वाटेल. असं म्हणत सायली हळूच प्रियाच्या रूमचा दरवाजा उघडते आणि प्रियाचा खरा चेहरा सदा महिनाला दाखवते. आता प्रियाच्या हातात मोबाईल असतो आणि त्यावर आलेला सदा महिनाचा मेसेज प्रिया वाचत म्हणते, पैसे लवकरात लवकर पाठव, पैशांची खूप गरज आहे, नाहीतर तुझ्या बापाचा जीव जाईल. तर प्रिया म्हणते, जाऊ देत ना, गेला तर गेला, सदाचा जीव गेला तर माझ्यासाठी चांगलंच होईल आणि त्याच्या पाठोपाठ महिनासुद्धा दचकली ना तर माझा रस्ताच मोकळा होईल, नाहीतर कधीही ही माणसं माझ्या गळ्याभोवतीचा फास बनतील. आता हे सगळं सत्य सदा आणि महिना यांनी स्वतः ऐकलेलं असतं. आता तरी त्यांचे डोळे उघडतील का आणि सायलीला साथ द्यायला ते तयार होतील का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनःपूर्वक धन्यवाद.